जे लोक असा विचार करून चहा पिणं सोडून बसले आहेत की चहा पिल्याने वजन वाढतं, त्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण ज्या चहाबद्दल बोलणार आहोत तो साधा चहा नाही. हा एक असा चहा, खास हर्बल चहा आहे जो वजन कमी करण्यास मदत करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची चव जवळपास नेहमीच्या चहासारखी लागते. त्यामुळे चहाची आवड असलेल्या लोकांना चव आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींचा लाभ मिळू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका चहाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये काही खास आयुर्वेदिक घटकांचा समावेश आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी चहा पूर्णपणे बंद करतात, पण खरंच का चहा वजन वाढवतो का, की आपण चहा बनवण्यामध्ये काही चुका करतो? याबद्दल आज सविस्तर माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतात. हे तिन्ही दोष संतुलित असतील तर शरीर निरोगी राहते. परंतु कफ वाढला की शरीरामध्ये चरबी साचू लागते, आळस येतो, पोट सुटते आणि वजन वाढू लागते. त्यामुळे कफ नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे असते. काही नैसर्गिक घटक शरीरातील पचनक्रिया सुधारून आणि चयापचय वेगवान करून वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. अनेक लोक चहा पिताना मोठी चूक करतात. ते दूध, साखर आणि चहापत्ती एकत्र करून खूप वेळ उकळवतात. त्यामुळे चहाची गुणवत्ता कमी होऊ शकते. काही लोकांना अशा प्रकारचा चहा घेतल्यानंतर ऍसिडिटी, गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो. मग ते चहालाच दोष देतात. पण प्रत्यक्ष समस्या चहामध्ये नसून तो बनवण्याच्या चुकीच्या पद्धतीमध्ये असू शकतो. आता जाणून घेऊया या खास चहातील मुख्य घटक. तर सर्वप्रथम येतो आले. आले हे भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत उपयुक्त औषधी घटक आहे. आले शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत करते, पचनक्रिया सुरळीत ठेवते, गॅस, अपचन, पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. अनेकांना आलेयुक्त चहा घेतल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, त्यामुळे अनावश्यक खाणे देखील कमी होऊ शकते. आता दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ओवा. ओवा हा पचनासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. तो अन्नाचे पचन सुधारतो, गॅस कमी करतो, पोट हलके ठेवण्यास मदत करतो. ज्यांना वारंवार पोट फुगण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी ओवा खूप उपयुक्त ठरू शकतो. प्रसूतीनंतर महिलांना दिल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये ओव्याचा वापर केला जातो, कारण तो शरीरातील अतिरिक्त कफ कमी करण्यास मदत करतो. आता हा चहा कसा बनवायचा ते पाहूया. एका भांड्यामध्ये 1 कप पाणी घ्या. त्यामध्ये 1/4 चमचा चहापत्ती घाला. त्यानंतर अर्धा चमचा ठेचलेले आलं आणि अर्धा चमचा ओवा घाला. हे मिश्रण 1 ते 2 मिनिटे चांगले उकळू द्या. जास्त वेळ उकळू नका, कारण त्यामुळे चव आणि गुणधर्म दोन्ही देखील बदलू शकतात. यानंतर त्यामध्ये थोडे दूध घाला. लक्षात ठेवा, दूध खूप जास्त घालायचे नाही. फक्त चहाला रंग आणि सौम्य चव यावी इतकेच दूध वापरायचे आहे. दूध घातल्यानंतर 1 उकळी आणा आणि गॅस बंद करा. चहा थोडा कोमट झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ पावडर घालू शकता. गूळ चहाला नैसर्गिक गोडवा देतो, मात्र गूळ किंवा साखर उकळताना घालू नका. चहा गाळून गरमागरम प्या. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडी वेलची किंवा बडीशेप देखील घालू शकता. यामुळे चहाचा सुगंध आणि चव अधिक छान होते. हा चहा कधी प्यावा? हा चहा नाश्त्यासोबत किंवा नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने घेऊ शकता. काही लोक रिकाम्या पोटी चहा घेतात. अशा वेळी आधी 1 ग्लास साधं पाणी प्या. त्यानंतर काही भिजवलेले बदाम किंवा अक्रोड खाऊन हा चहा प्या. उन्हाळ्यामध्ये दिवसातून एकदा आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात दिवसातून 2दा हा चहा घेऊ शकता. मात्र कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणे घेतली तरच तिचा फायदा होतो. तर मित्रांनो, वजन कमी करायचं असेल तर फक्त एखाद्या चहावर किंवा एका उपायावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी संतुलित आहार, नियमित झोप, व्यायाम, पुरेशी झोप, तणावमुक्त जीवनशैली आणि सातत्य या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हा चहा त्या प्रवासामध्ये मदत करणारा एक पूरक उपाय ठरू शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक हाईप करा व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्यविषयक आणि विविध टिप्स विषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक शेअर इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. स्वस्थ रहा. बाय बाय.